महानगरपालिकेकडून नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या त्रुटीतील दुसरी यादी आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी तहसील कार्यालय नांदेड येथे सादर। C2च्या आंदोलनास अंशतः यश। C2चे जनरल सेक्रेटरी गंगाधर गायकवाड यांनी महानगरपालिकेसमोर आज शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5:15 वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेतून दिली माहिती। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत गायकवाड। हां सर, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CI2च्या वतीनं आम्ही 26-27 जुलै रोजी जी अतिवृष्टी झाली होती नांदेड शहरामध्ये, त्या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या लोकांना 20,000 रुपये अनुदान आणि 50 किलो अन्नधान्य किट मिळावे म्हणून मागणी केली होती। मुख्यमंत्री महोदयांनी ती मागणी मान्य केली। 10,000 रुपये मंजूर झालेले आहेत आणि ते वाटप देखील दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली आणि 50 किलो अन्नधान्य किट देण्याचा शब्द देखील जिल्हाधिकारी महोदय अभिजित राऊत साहेबांनी आम्हाला दिलेला आहे, परंतु त्या संदर्भात आणखी कुठली ठोस कारवाई होताना दिसत नाही। आत्तापर्यंत आम्ही 26 जुलैपासून म्हणजे 29 डिसेंबरपर्यंत वेगवेगळी 15 आंदोलने केली आहेत अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून। आज आमचा आंदोलनाचा 78वा दिवस आहे आणि आमचा हे उपोषण जे आहे सामूहिक उपोषण आज 29पर्यंत महापालिकेसमोर होतं। अत्यंत उदासीन असलेल्या महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने आज आमच्या या उपोषणाच्या अनुषंगाने पत्र काढलेलं आहे। महापालिकेचे विद्यमान उपायुक्त माननीय डॉक्टर पंजाबराव खानसोळे साहेबांच्या सहीने आम्हाला आज पत्र काढलेलं आहे आणि आमच्या अंशतः मागण्या मंजूर झालेल्या आहेत, कारण त्रुटीतील दुसरी यादी त्यांनी तहसील कार्यालय नांदेड माननीय संजय वरकड साहेब जे तहसीलदार आहेत त्यांच्या कार्यालयाकडे पाठवलेली आहे। त्यामुळे आम्ही समाधान व्यक्त करीत आहोत आणि आता पदभार स्वीकारलेले नायब तहसीलदार स्वप्नील सर हे देखील योग्य कारवाई करतील आम्हाला अशी अपेक्षा आहे। जिल्हाधिकारी महोदयांनी देखील सहकार्य केलेलं आहे, पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेलं आहे, परंतु ह्यामध्ये 87% लोकांचा निधी प्राप्त झालेला आहे, वाटप करण्यात आलेला आहे। 13% लोकांचा निधी जो आहे तो देखील तातडीनं वाटप करण्यात यावा ही आमची मागणी कायम आहे। आणि 1 तारखेपासून कॉम्रेड दिगंबर घायाळे जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लेनिनवादी न्यू डेमोक्रेसी या पक्षाचे नेते आहेत आणि भारतीय संविधान बचाव अभियान यांचे राष्ट्रीय नेते प्राध्यापक देवीदास शिंगळे यांनी देखील तहसील कार्यालयासमोर आमच्या या आत्तापर्यंत चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून 1 जानेवारी 2024पासून उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता पुढचं प्रशासन काय कार्यवाही करते याकडे आमचं लक्ष आहे। आता आम्ही माननीय आयुक्त, उपायुक्त आणि आपत्कालीन विभागाचे अधिकारी डॉक्टर बेग साहेब या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि आजचं आमचं हे उपोषण सुटण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं। धन्यवाद। जय भीम, लाल सलाम।